एकुलती एक. राहुलने आजपर्यंत 8 ते 10 स्थळांना नकार दिला होता. परंतु आज पहिल्यांदाच त्याला समोरून नकार मिळाला होता. खरं तर राहुलमध्ये नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. त्याचं व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार. उंचपुरा 6 फुटी होता तो. रंगाने गोरा, घारे डोळे, कोणीही त्याला सहज होकार देईल असा. शिवाय एका नामांकित कंपनीत इंजिनियर म्हणून मोठ्या पगारावर होता तो. राहुल आईवडिलांचा एकुलता एक होता. पुण्यामध्ये आलिशान 3 रूमचं घर होतं. पण रुचीने त्याला नकार कळवला. नकार आल्यामुळे राहुलचे आईवडील टेन्शनमध्ये आले. आता यापुढे त्याने कोणत्याही स्थळाला नकार न देता सरळ हो म्हणून सांगावं असं त्यांना वाटत होतं. पण राहुलने लग्नासाठी एक अट ठेवली होती. त्याला मुलगी हवी होती सुंदर, मनमिळाऊ, शिकलेली, त्याचबरोबर नोकरी करणारी व एकुलती एक हवी होती. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या मुली मुळात कमीच होत्या. त्याही हा रिजेक्ट करत असे. आता त्याला पहिल्यांदाच रुचीकडून रिजेक्शन मिळालं होतं. त्यामुळे आईवडिलांना टेन्शन वाढत होतं. राहुल मात्र एका वेगळ्याच विचारात होता. दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने रुचीचा बायोडाटा वाचला. त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते. राहुलने गुगलवरून तिच्या ऑफिसचा पत्ता शोधला आणि लंचमध्ये तो तिच्या ऑफिसमध्ये गेला. त्याला पाहून रुचीला आश्चर्य वाटलं. राहुल म्हणाला, "हाय, मी राहुल." रुचीने त्याला बसण्यासाठी सांगितले. राहुल रुचीला म्हणाला, "मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी." रुचीने त्याला सांगितले, "माझ्या बाबांनी फोन केला होता ना?" राहुल लगेच हो म्हणाला. "म्हणूनच बोलायचं आहे. आज हाफ डे घेऊ शकशील का? तू सांगशील त्या कॅफेमध्ये जाऊ आणि बोलू." रुचीला त्याच्याबरोबर जायचं नव्हतं, पण राहुल म्हणाला, "विश्वास ठेव, ही आपली शेवटचीच भेट असेल. यानंतर मी तुला कधीच कॉन्टॅक्ट करणार नाही." रुचीने थोडा विचार केला आणि ऑफिसात कळवून दोघेही बाहेर जाण्यासाठी निघाले. तिच्या ऑफिसच्या इमारतीतच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये दोघेही पोहोचले. कॉफीची ऑर्डर देऊन दोघेही शांत बसून होते. आपण नकार कळवलेला मुलगा आपल्यासमोर बसला आहे, यामुळे रुचीला जरा ऑकवर्ड वाटत होतं. राहुलने तिला सहजच विचारलं, "तू इथे किती वर्ष नोकरी करतेस?" रुचीने सांगितलं, "गेल्या 5 वर्षांपासून मी इथे जॉब करते. माझी CA केल्यापासून पहिलीच नोकरी आहे ही." CA आणि कॉलेजमधील टॉपर, त्यामुळे तुला उत्तम पगार असेलच. तुझा बायोडाटा वाचला मी. रुची या अनपेक्षित प्रश्नाने त्याच्याकडे बघतच राहिली. राहुल तिला म्हणाला, "मला माहिती आहे, पगार तुला चांगलाच असेल. पण ठीक आहे. तू लग्नानंतर पण नोकरी करणार का?" रुचीने लगेच होकार कळवला. राहुलने तिला विचारले, "नवऱ्याने नको करू सांगितलं तर?" रुची ताडकन त्याला बोलून गेली, "तर मी नवऱ्याला सोडीन." राहुल जरा हसतच म्हणाला, "इंटरेस्टिंग. बरं, एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील?" "हो, नक्की. बोल काय?" राहुल म्हणाला, "मला खरं सांग, मला रिजेक्ट का केलंस?" "खरं म्हणजे मला वाईट वाटलं म्हणून विचारलं." रुची लगेच म्हणाली, "कारण तुम्ही बघण्याच्या कार्यक्रमात इन्सिस्ट केलेली अपेक्षा." राहुलने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. "कोणती?" रुची म्हणाली, "अहो, तुम्ही म्हणाला नव्हतात का, मुलगी नोकरी करणारी हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी असे तुम्ही म्हणालात." राहुल लगेच म्हणाला, "हो, कारण गरज नाहीये आम्हाला तुझ्या नोकरीची. मला भरपूर पगार आहे." रुची राहुलकडे पाहतच म्हणाली, "माझ्या नोकरीची गरज आहे माझ्या आईबाबांना." राहुल, "माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. माझ्या बाबांकडे खरंच पैसे नव्हते आणि नाहीयेत. जे काही होते ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत. ते देखील इतके कमी आहेत की त्यांच्या व्याजात त्या दोघांच्या महिन्याचा खर्चही निघणार नाही. बाबांनी मला 2 गोष्टी मात्र आवर्जून दिल्या. एक म्हणजे चांगले शिक्षण आणि दुसरं म्हणजे उत्तम संस्कार." राहुल म्हणाला, "ठीक आहे मग?" "मी माझ्या बाबांची एकुलती एक मुलगी. आज चांगली नोकरी करत आहे. आता कुठे आम्हाला पैसा दिसू लागला आहे. माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे. ते पेपरात आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात. त्यांना वाचनाचा छंद आहे. पुढे त्यांच्या वयोमानानुसार येणारे आजारपण औषध असू शकेल." राहुल मात्र ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, "बरं, मग तू मला सांग, नकार का दिलास? याच्याशी माझा काय संबंध?" रुची त्याला स्पष्टपणे म्हणाली, "तुमच्या या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी काही संबंध नाही. ते तुमची जबाबदारी नाही. आपलं लग्न झालं की मी तुमची, मग माझाही काही संबंध नसेल त्यांच्या जबाबदारीशी, असा अर्थ आहे." राहुल उद्धटपणे म्हणाला, "अर्थात?" रुची राहुलला म्हणाली, "मला ते मान्य नाही. मला माझ्या आईबाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे. चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं आहे.
त्यांचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. त्यांच्यासाठी घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत. त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी मला घ्यायची आहे. नोकरी करणारी एकुलती एक ही महत्त्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहिती असल्याने मी नकार दिला इतकंच. तुम्ही मात्र वाईट वाटून घेऊ नका. प्रॉब्लेम माझा आहे, तुमचा नाही. राहुल रुचीकडे पाहत म्हणाला, सीमा म्हणजे शिवराम आणि आनंदीबाई जोशींची एकुलती एक मुलगी, BA शिकलेली आणि सरकारी नोकरीत. शिवराम जोशी भिक्षुक. परिस्थिती अतिशय साधारण. सीमाचं लग्न झालं, ती संसारात रमली. लाडक्या मुलीबरोबर तिच्या पगाराचा घराला असलेला आधार एका दिवसात परका झाला. वर्ष सरत गेली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई आयुष्यातील मूलभूत सुखाने वंचित असे आयुष्य जगत होते. लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते. सीमाने 45 वर्षांची असतानाच VRS घेतली. भरपूर पैसे हाती आले. त्या पैशात अजून थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्या सीमार्दीत अजून एक मोठी जागा घेतली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई मात्र 10x10च्या खोलीतच आयुष्य कंठत होते. तिथेच यथाअवकाश वर्षभराच्या अंतराने दोघेही संपले. रुची मध्येच म्हणाली, बघा हे असंच होतं. माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला. राहुल म्हणाला, रुची, माझ्या आईचं नाव सीमा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट म्हणजे माझ्या सख्या आजी आजोबांची आहे. मला मोठा झाल्यावर त्यांची अडचण लक्षात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चूक माझ्या आईची देखील नाही. तेव्हा बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्ष आईच्या पगारावरच घर चालू होतं. मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले. पण आजी आजोबांना हालाखीची तोवर सवय होऊन गेली होती. कोणालाच त्यांचं वाईट वाटत नसे आणि कोणाला ते खटकतही नसे. रुचीने होकारात मान हलवली. राहुल पुढे म्हणाला, आजी आजोबा गेल्यावर मी ठरवलं की एक अशा मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जशी वापरायची किंवा खर्च करायची तिथेच त्याच पद्धतीने खर्च करेल. माझ्या आजी आजोबांसारख्या हजारो एकुलत्या एक मुलींच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करीन. रुची, होतं काय माहितीये का? लग्न केल्यावर एक तर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करिअर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरच्यांना हातभार लावायला सुरुवात करतात. पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलींच्या नोकरी आणि म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचं कोणीच विचार करत नाही. म्हणूनच मी अशी अट ठेवली होती. तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकूनही खूप आनंद झाला. आजवर देखणा श्रीमंत वेल सेटल म्हणून राहुल दिसल्यावर, आपलं उज्ज्वल आयुष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या. खरं तर मी अशाच नकाराची वाट बघत होतो आणि तुझ्या रूपात तो मिळाला. माझी तुझ्यासाठी अशी ऑफर आहे की तू माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहशील. तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल. तू तुझे जे प्लॅन आहेत ते पूर्ण करशील. तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार पेलवशील. मी म्हणालो तसा माझा त्यांच्याशी संबंध नसेल. फक्त कधी तुला भार सोसला नाही तर तुझ्या पाठीशी हात कायम असेल. आता सांग, मी सिलेक्ट की रिजेक्ट? हे सर्व ऐकून रुहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या प्रश्नाने ती लाजली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई पूर्वेच्या क्षितिजावर उगवलेल्या 2 ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते. रुची देवाचे आभार मानत होती, कारण देवाच्या कृपेने तिला मनासारखा जोडीदार मिळाला होता. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.